नमस्कार. वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या आवडीचं पिठलं. तर पिठल्याचे तुम्ही अनेक प्रकार बनवले असतील आणि खाल्लेही असतील, पण अशा पद्धतीचं पिठलं एकदा नक्कीच करून पहा. खाल्ल्यावर चव विसरणार नाही, इतकं खमंग आणि झणझणीत लागतं. तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया. पिठलं करण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलंय, म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे. एका भांड्यात घालूया आणि सुरुवातीला मी यामध्ये 1च वाटी पाणी घालणार आहे. जास्त पाणी आपण एकदम घातलं तर मग या पिठाच्या गाठी होण्याची शक्यता असते, त्यामुळे सुरुवातीला थोडं पाणी घालायचं आणि आता चमच्याने हलवून घ्यायचंय. तर आता हे छान मिक्स झालेलं आहे. आणखी 2 वाटी पाणी घालायचंय, म्हणजे एकूण यासाठी मी 3 वाटी पाणी वापरलं आहे. गरज पडली तर नंतर आपण आणखी घालूया, पण सुरुवातीला आपल्याला 3 वाटीपेक्षा जास्त पाणी घालायचं नाही. तुम्ही हवं तर असं विस्क असेल तुमच्याकडे तर त्याने सुद्धा हलवून घेऊ शकता, म्हणजे अगदी पटकन दोन्ही एकजीव होतं. तर हे असं मिश्रण आता तयार झालेलं आहे. फोडणीसाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे. यामध्ये तेल घालूया आणि तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरीला छान तडतडू द्यायचं. फोडणी चांगली बसली म्हणजे कुठलाही पदार्थ, खास करून पिठलं, खायला खूप खमंग लागतं. 1 चमचा जिरे घालायचेत, पाव चमचा हिंग घालूया, 1 चमचा लसणाची पेस्ट घालायची आहे. तर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेऊन मी त्या खलबत्त्यात कुटून घेतल्या होत्या. 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या थोड्याशा परतून झाल्या की 1 बारीक चिरलेला कांदा घालूया. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आणि या कांद्याला चांगलं तांबूस रंगावर परतून घ्यायचंय. कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही. कांदा व्यवस्थित परतल्या गेला नाही तर मग थोडीशी गुळचट चव येते. तर आता इथे व्यवस्थित हा तांबूस रंगावर परतून झालेला आहे. आता अर्धी बारीक चिरलेली सिमला मिरची घालायची आहे. तर सिमला मिरची घातल्याने या पिठल्याला एकदम मस्त अशी चव येते. तर एकदा अशी सिमला मिरची घालून अवश्य हे पिठलं करून पहा. थोडीशी परतून झाली की अर्धा टोमॅटो मी चिरून घेतला होता, तो घालूया. पिठल्याचे आपण अनेक प्रकार बनवतो आणि कोणत्याही प्रकारे केलेलं पिठलं खायला मस्त खमंग चविष्टच लागतं आणि बहुतेक घरात रात्रीच्या जेवणात पिठल्याचाच बेत असतो. भाकरी, पोळी, भात कशासोबतही हे खायला छानच लागतं. अर्धा चमचा हळद घालूया, 1 मोठा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं. आता हे सगळं व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर आपण हे तयार करून घेतलेलं मिश्रण घालूया. थोडंसं या भांड्यामध्येच पाणी घातलंय ते घालूया. गॅसची फ्लेम आता लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आणि भराभर याला चमच्याने हलवायचंय, म्हणजे गोळे होत नाहीत. 2 ते 3 मिनिटातच याला उकळी आलेली आहे आणि घट्ट व्हायला पण सुरुवात झाली आहे. गॅसची फ्लेम आता कमी करायची आहे. मला हे थोडंसं घट्ट वाटतंय तर मी आणखी पाणी घातलंय. पुन्हा चमच्याने बुडापासून हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून छान 3 ते 4 मिनिट याला शिजवून घ्यायचंय. तर आता 3 ते 4 मिनिट झाली आहेत. मध्ये एकदा मी झाकण काढून ह्याला हलवून घेतलं होतं. तर आपलं पिठलं इथं शिजलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही पाहू शकता, अगदी पाहिजे तशी आलेली आहे. हे असंच पिठलं खायला छान लागतं, म्हणजे फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही. शेवटी कोथिंबीर घालूया. तर हे असं सुद्धा तुम्ही आता खाऊ शकता, पण मी यावरून आज एक फोडणी घालणार आहे, म्हणजे याची चव दुपटीने वाढते. तर त्यासाठी तेल मी गरम करून घेतलंय. 1 पाव चमचाच यामध्ये मोहरी घालूया, पाव चमचा जिरे घालायचेत आणि याला थोडंसं कोमट करायचं आहे. गरम असतानाच जर तुम्ही यामध्ये तिखट घातलं तर सगळं तिखट जळून जातं. तर आता ही फोडणी थोडीशी आपली कोमट झालेली आहे. अर्धा चमचा मी तिखट घातलंय. तर अशी झणझणीत फोडणी यावरून घातली की पिठलं खायला एकदम भारी लागतं. तर मी आज पिठलं भाकरी असा बेत बनवला आहे. सोबत आंब्याचं लोणचं आहे. तर जरूर अशा पद्धतीने सिमला मिरची घालून पिठलं करून पहा.
आणि केल्यानंतर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली तर इतरांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.